एसटीचा जीवघेणा निष्काळजीपणा, प्रवाशांच्या जागी टायरचा विळखा। नाशिक विभागात एसटी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। नंदुरबार ते नाशिक दरम्यान साक्री पिंपळनेर मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या बसमध्ये चक्क प्रवाशांना सीटसमोर मोठे टायर ठेवून प्रवास केला जात असल्याने प्रवाशांना बसण्यासाठी जागाच उरत नाही। विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। काही लहान मुलांना त्या टायरवर बसून प्रवास करावा लागत असून हा प्रकार अत्यंत धोकादायक ठरत आहे। तर अनेक प्रवाशांना जागा नसल्याने बसच्या जमिनीवर बसून प्रवास करण्याची वेळ येत आहे। बसच्या टपावर सामान ठेवण्याची व्यवस्था असताना नियमांना धाब्यावर बसवत प्रवाशांच्या पायाशी टायर ठेवण्यात येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे। या निष्काळजीपणामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। दररोजचा हा जीवघेणा प्रवास शेवटी कोणाच्या जीवावर बेतणार असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत। या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन नाशिक डेपो प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच प्रवाशांना सुरक्षित, सुसज्ज आणि नियमबद्ध सेवा द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे। ही नाशिक डेपोची बस असून ही नंदुरबार नाशिक डेली दररोज अपडाऊन करत असते। या बसमध्ये अक्षरशः सीटवर टायर ठेवलेला असून हा टायर वरती पाहिजे होता। प्रवाशांना बसायला जागा नसून लहान लहान मुले त्या टायरवर बसलेले होते। म्हातारे माणसं अक्षरशः पूर्ण प्रवास करतात। हा प्रवास अतिशय धोकादायक असून त्यांनी तात्काळ असा निर्णय घ्यायला पाहिजे की बस एकतर चेंज करायला पाहिजे किंवा वरती ठेवायला पाहिजे हा टायर। सम्राट V7 न्यूज वरून मुख्य संपादक रसिक गावी त्यांचा रिपोर्ट।